त्याने 9 दिवस उपास केला. फक्त नारळ पाणी पिऊन दिवस काढले. हे सगळं तो का करतोय? तसही मुख्य पुरोहितांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अनुष्ठान नाही केलं तरी चालेल, उपास नाही केलेत तरी चालेल. पण त्याने तसे केले नाही. नाही केलेत तरी चालेल म्हणजे केलेत तर जास्त चांगलं आहे. मग मी करणार. 11 दिवस अनुष्ठान, 11 दिवस उपास. का? कशासाठी? नशुद्धीसाठी, शरीर शुद्धीसाठी. मी व्रतस्थ आहे. व्रताची आचारसंहिता मला पाळली पाहिजे. माझ्या हातून त्या रघुरायाची प्राणप्रतिष्ठा व्हाव्याची आहे. तो राम, ज्याची माझ्या बांधवांनी 500 वर्षे वाट पाहिली. यज्ञ मांडला. स्वतःच्या आयुष्याच्या समिधा करून आहुती दिल्या. त्या माझ्या रामाची आज प्रतिष्ठापना आहे. ती माझ्या हाताने व्हायची आहे. मग मी तन मनाने शुद्ध नको असायलाच पाहिजे. म्हणून 9 दिवसाचं अवघड व्रत स्वीकारलं, पार पाडलं. तेही वयाच्या 73व्या वर्षी. का? कुणासाठी? कशासाठी करतोय तो हे सगळं? माझ्या हिंदू बांधवांसाठी, माझ्या राष्ट्रासाठी, हिंदूंच्या अत्युच्च मानबिंदूसाठी. साष्टांग दंडवत आहे त्याला. त्याच्यात आता रामच पाहतोय आम्ही. आज नुसत्या रामाची पुनर्स्थापना झाली नाहीये. अखंड हिंदू धर्माची, हिंदुस्तानची, हिंदूंच्या स्वाभिमानाची, गर्वबिंदूची, मानबिंदूची पुनर्स्थापना झाली आहे. म्हणूनच हा प्रत्येक हिंदूंच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. दिवाळीपेक्षा मोठं औचित्य आहे. होय, हे हिंदू राष्ट्र आहे.